वारकरी संप्रदायामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळं पंढरपूरमध्ये दुसरं तुळशी उद्यान तयार होताना आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर हे जे तुळशी उद्यान याच्यामुळं पंढरीच्या वैभवामध्ये देखील मोठी भर पडणार आहे। आपण जर आता बघितलं तर आळंदीच्या धर्तीवरती खरं तर हे तुळशी उद्यान बनवलं जातं आहे। मुख्यमंत्री ज्यावेळेस खरं तर प्रस्थानाला आळंदीला गेले होते त्यावेळेस त्यांनी हे तुळशी उद्यान आळंदीच्या भागामध्ये बघितलं होतं। त्यानंतर खरं तर त्यांच्या संकल्पनेतून पंढरपूरमध्ये हे तुळशी उद्यान आता साकारलं जातं आहे। आपण जर बघितलं तर 14 प्रकारच्या तुळशी वृंदावनात तुळशी इथं लावल्या जाणार आहेत। त्याचबरोबर समोर जी आपल्याला पाहायला मिळते ती मोठी कृष्ण तुळस आहे, ती देखील मोठ्या आकारामध्ये बनवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर तुळशीच्या बाजूला विणा असेल, पखवाज असेल, डग्गा असेल, तबला असेल, असे वेगवेगळी खरं तर वारकरी संप्रदायातील वाद्याचं देखील त्यांनी डिझाईन करून इथं बसवलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकूणच अतिशय सुंदर अशी लाईटिंग देखील याला करण्यात येणार आहे आणि हे सगळं भाविकांना खरं तर आषाढी यात्रेला खुलं होणार आहे। प्रत्येक भाविका सेल्फी पॉईंट म्हणून खरं तर आता याचा वापर होणार आहे आणि येत्या आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं उद्घाटन देखील केलं जाणार आहे। जवळपास यासाठी 40 ते 45 लाख रुपये खरं तर खर्च करण्यात आलेले आणि हे जे तुळशी उद्यान बनवलं हे जवळपास 15 दिवसामध्ये खरं तर हे बनवून आता पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन मिलिंद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।